महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गंगाखेड मसला बसच्या अपघातात 10 प्रवासी जखमी, 3 प्रवासी गंभीर। गंगाखेड तालुक्यात मसला शिवारात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची गंगाखेड आगाराची बस मसला परिसरात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या खड्ड्यात आदळली। यामुळे बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर गंगाखेड शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली। गंगाखेड तालुक्यातील मसला परिसरात आज गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे समोर आले। याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड मसला ही बस मसला येथून गंगाखेडकडे जात होती। भरधाव वेगाने जाणाऱ्या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाखाली आदळली। या दरम्यान बसमध्ये 10 प्रवासी प्रवास करत होते। या अपघातात 3 प्रवासी गंभीर जखमी झाले तर इतर 7 प्रवाशांना किरकोळ मार लागला असून अंजली चौगले, सारंग पांचाळ, मेघा पांचाळ असे गंभीर जखमीचे नाव असून यांच्यावर वैद्यकीय अधिकारी मोहिनी मुंडे यांनी उपचार केले असून इतर किरकोळ जखमी प्रवासी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, गंगाखेड, परभणी।